हा व्हिडिओ तसा अपलोड करायला बराच वेळ झाला आहे. सकाळचं घाई गडबडीचं टायमिंग आणि आज कुठंतरी जाण्याची लगबग होती, त्यामुळं मी पण पटपट आवरत होते. गॅसची ओट्याची पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर मी लागले चहा वगैरे केला आणि नंतर स्वयंपाकाची तयारी. बाकीचं पण सगळं आवरत बाकीचं जास्त काही शूट नाही करत बसले, कारण आज मला घाई गडबड होती आणि सकाळी लवकर निघायचं होतं 9पर्यंत आणि मुलांसाठी स्वयंपाक वगैरे सगळं आवरायचं होतं. आता चहा ठेवून घेते आणि त्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला कुठं जाणार आहे तिथंच भेटणार आहे. तर आता इथं माझी लगबग चालूच आहे आणि बघा पुढं काय काय आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळची सुरुवात झाली आहे आणि तो पहिला चहा असतो ना, तर तो म्हणजे असा मस्त. चहा देवपूजा झाली आणि बरंचसंच काम आवरलं. त्यानंतर स्वयंपाक आवरला आणि परत मी माझं आवरलं आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट भेटते श्री क्षेत्र नरसिंहवाडी या ठिकाणी. तर आम्ही मैत्रिणी सगळ्या आलो. आम्ही पोहोचले वाडीमध्ये आणि हे स्टँड आहे वाडीमधलं. संगीता आलीच नाहीये. वर्षा आली. चला सगळेजण आम्ही आले नरसिंहवाडीला. अधिक महिना संपत आलाय पण आम्ही कुठं गेलोच नव्हतो आणि जवळपासच कुठं जायचं म्हटलं तर वाडी हा ऑप्शन एकदम परफेक्ट आहे. आणि वाडीला आल्यानंतर खरंच मनाला खूप समाधान पण मिळतं आणि देवदर्शनसुद्धा खूप छान पद्धतीनं होतं. आणि तशी तर आता अधिक महिना संपत आलाय त्यामुळं गर्दी पण भरपूर आहे. नदीचं पाणी बघू शकताय, भरपूर ओसंडून वाहणारी इथं नदी आहे आणि संगम परिसर. आता इथं हातपाय वगैरे धुतले, नदीला नमस्कार केला आणि त्यानंतर मी थोडंसं ना इथं नदीचं सुद्धा चित्रीकरण केलंय. मला ज्या पद्धतीनं जमतंय, एवढं जास्त काय एडिटिंग वगैरे जमत नाही, पण मला जेवढं जमतंय तेवढं मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते आणि खरंच खूप सुंदर असा हा देखावा दिसत होता. आता इथं दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही दीपदान करायचं सुद्धा होतं आम्हाला. तर दीपदान वगैरे सगळं आम्ही करायचं ठरवलेलं. दिवे वगैरे घेतलेले, बत्तासे घेतलेले आणि इथं दीपदानाचा कार्यक्रमसुद्धा आम्ही पार पाडला. भरपूर छान असं आमचं देवदर्शन झालं आणि त्यानंतर आली पोटपूजेची वेळ. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं की इथलं सुप्रसिद्ध सोमन भोजनालय, तर या ठिकाणी जायचं आणि मनसोक्त महाराष्ट्रीयन पद्धतीचं जे जेवण आहे त्याचा आस्वाद घ्यायचा. मैत्रिणींसोबत येण्याची मजा काही वेगळीच. आणि इथं आल्यानंतर आम्ही भरपूर गप्पा टप्पा, देवदर्शन तर झालंच आणि त्यानंतर मग जो असतो तो मैत्रिणींसोबतचा वेळ स्पेंड करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी होतच राहिल्या आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपल्या बालमैत्रिणी आपल्याला भेटतात आणि असं काही आपण प्लॅन करतो तर आमचं अचानक कधी असं ठरतं आणि आम्ही त्या गोष्टीचा आस्वाद नक्कीच घेत असतो. तर आता इथं आम्ही सगळ्याजणी गप्पा टप्पा करत बसलो आहे आणि जेवणाचा आस्वाद तर घ्यायचाच आहे. तर तुम्ही अधिक महिन्यामध्ये कुठं गेला, कुठलं देवदर्शन केलं, कोणत्या ठिकाणी गेला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही सुद्धा माझा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. जास्त कुठं मला जाता आलं नाही, पण थोडंफार का असेना पण मी अधिक महिन्यामध्ये एक वाण देणं किंवा देवदर्शन ह्या गोष्टी केल्या आणि मैत्रिणींसोबत हा छान असा भोजनाचा आस्वाद घेतला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. आणि ही महाराष्ट्रीयन थाळी कोणी खाल्ली आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. एकदम मस्त आणि भन्नाट चवीची. आणि आम्हाला आता भूकसुद्धा खूप जास्त लागली होती, त्यामुळे भूक लागली ना की जेवण अजून रुचकर लागतं. हो ना? नक्की कमेंट करून सांगा.